पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्या ऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्या ऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता संजय, आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता। याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःवरची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाहीये। आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो। पण या खेकड्याने धरण तर फोडलंच, पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना कल्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो। खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे। पण याची चाल ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार। जाऊ रे, त्या वाकडं चालून त्याला जिकडे जायचंय। म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, आपला धर्म हा पवित्र आहे, धर्म मोठा आहे। हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत, ते मरू द्या।